नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय श्री क्षेत्र हरिहरेश्वर मधून. मंडळी, हरिहरेश्वरला आलो होतो आणि छानपैकी दर्शन झालं. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही ज्या ठिकाणी राहिलोय त्या ठिकाणाची म्हटलं तुम्हाला माहिती देऊ, कारण तुम्ही जेव्हा पर्यटक म्हणून हरिहरेश्वरला याल त्यावेळी तुम्हाला चांगल्या राहण्याची सोय उपलब्ध व्हावी याच्यासाठी मग म्हटलं की आपण आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना आपण ज्या ठिकाणी राहिलोय त्या ठिकाणाची थोडक्यात माहिती देऊ. तर मंडळी, आपण हरिहरेश्वर मध्ये शिवोहम होमस्टेला राहिलोय आणि या ठिकाणी काय काय सोयी आहेत, राहण्याच्या म्हणजे रूम्स कशा आहेत, त्याचबरोबर इकडे जेवणाची सोय आहे की नाही, या सगळ्याच गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, तुम्ही जेव्हा हरिहरेश्वरला आतमध्ये येता, कमानीच्या आतमधून आल्याच्या नंतर अवघ्या 2 मिनिटावरती आपला शिवोहम होमस्टे आहे आणि शिवोहम होमस्टे पासून मंदिराचं अंतर अवघं 3 ते 4 किंवा अंदाजे 5 मिनिटावरती असावं. फार असं काही चालावं लागत नाही. आणि इथे बघा, पार्किंगची सुविधा देखील आहे. तर तुम्ही गाडी वगैरे आणली असाल तर इथे पार्किंगसाठी पण छान सोय आहे. तसेच आपल्या होमस्टेच्या डाव्या बाजूला पार्किंगची देखील उत्तम सुविधा आहे. आरामात 10-12 गाड्या राहतील एवढी पार्किंगची जागा आहे. इथून आता आपण वरती जाऊया आणि रूम बद्दल थोडंफार जाणून घेऊया. तर मंडळी, आता आपण हरिहरेश्वर मधल्या शिवोहम होमस्टे वरती आलो आहोत आणि इथे आपण तुम्हाला रूम्स बद्दल माहिती देणार आहोत. त्या अगोदर इथले स्टाफ आहेत. प्रथमेश, नमस्कार. प्रथमेश. नमस्कार, मी प्रथमेश पड्याळ, शिव होमस्टे हरिहरेश्वर आहे. मंदिर आणि बीच चालत 100 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यानंतर येतानाच तुम्हाला इथे बसण्यासाठी बाहेर जागा आहे, सिटिंग एरिया. आपण इथे बसून चहा नाश्ता संध्याकाळी किंवा सकाळी करू शकतो. इथून तुम्ही सनसेट पण बघू शकता. थोडं आपलं उंचीवरती आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. आल्याला इथून बघा, इथून आल्या असं तुम्ही येता वरती आणि इथे आल्याच्या नंतर हे तुम्हाला पूर्ण सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे तुम्ही बसून मस्तपैकी संध्याकाळचा सनसेट वगैरे अनुभवू शकता आणि चहा कॉफी वगैरे पिऊ शकता. सकाळचा नाश्ता एन्जॉय करू शकता. आपल्या मित्रांसोबत गप्पा वगैरे मारू शकता. चला प्रथमेश, आता तुम्ही रूम दाखवताय बरोबर? चला. हे रिसेप्शन एरिया आहे. अच्छा. इथं आपण एंट्री वगैरे पहिले घेतो, आयडी वगैरे सर्वांच्या घेतल्याशिवाय आपण वरती रूम देतो. अच्छा. पहिले गेस्ट आल्यावरती इथे आयडी वगैरे चेक करता किंवा तुमचे डिटेल्स फिलअप करावे लागतात. नंतर तुम्ही त्यांना रूम देता. रूम देतो. चला आता रूम बघूया. तुमच्याकडे किती रूम आहेत? टोटल आपल्याकडे एसी रूम 9 आहेत, पण एसी नॉन एसी करून देतो आपण रूम. त्या तसं आपल्याकडे 30-35 जणांची कॅपॅसिटी आहे रूम मध्ये. चला रूम बघूया. होय. तर आता आपण पहिल्या मजल्यावर आलो बरोबर. इथे किती रूम आहेत वरती? इथे पहिल्या मजल्यावरती 6 रूम आहेत. अच्छा. त्यात 2 सी बेसिंग आहेत. ओके. 4 रूम पहिल्याच मजल्यावरती. म्हणजे आपण पहिल्या 4 रूम बघूया, बॅक साइड आहेत, त्यानंतर सी बेसिंग मध्ये बघूया. चल. पण सेम तशीच रूम आहे, फक्त बॅक साइड रूम आहे. अच्छा. एसी पण याच्यात फिट केलेलीच आहे ऑलरेडी. अच्छा, लाईट वगैरे लावूया थोडेसे. प्रॉब्लेम सेटअप व्यवस्थित असतो. ओके. इकडे पूर्ण एक गोष्ट चांगली पाहायला मिळाली. इकडे आहे ना, स्वच्छता आहे मस्तपैकी छान अशी. बेडवरच्या म्हणतात ना, एकदम क्लीन आणि नीट क्लीन असं सगळं आहे. बेड पण एकदम छान आहे. बाजूला बसण्यासाठी तुम्हाला असं वाटलं गप्पा मारायच्या, आपल्यासोबत कोणी सोबत असल्यावर मित्र असू दे किंवा आपलं कोण पार्टनर असू दे, त्याच्यासोबत गप्पा मारायच्या आणि मनसोक्तपणे शांतपणे हे सगळे वातावरण अनुभवायचं, तर तुम्हाला नक्कीच हा पूर्व बाजूला ना, हा पूर्व बाजूचे रूम देखील शांत आहेत, पीसफुल आहेत, कारण सनलाईट नंतर अपोजिट त्या बाजूला जाते. सो सीफेसचे रूम नक्कीच चांगले असतात, पण त्याचबरोबर हाही रूम तेवढाच शांत आणि एकदम मस्त आहे. आता तुम्हाला इकडे या दाखवतो. कोकणात आल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला हिरवाईने नटलेला निसर्ग पाहावसा वाटतो किंवा असतोच. तर इकडे देखील पाठी असं मस्तपैकी हिरवाईने नटलेला असा डोंगर दिसतोय छोटासा. तुम्हाला शांतता आवडत असेल आणि तुम्हाला निसर्ग आवडत असेल तर नक्कीच या बाजूचे रूम देखील तेवढेच खूप सुंदर आहेत. आणि इथे देखील कबर्ड वगैरे आहे, इथे तुम्ही स्टोअर करू शकता. भले मोठे आहे. अच्छा, हे ब्लॉक आहे. इकडे तुमचं आरामात सगळंच साहित्य, जे काही सामान असेल तुमचं आणि काही बॅग असेल, काही लगेज असेल, तर आरामात याच्यामध्ये मावू शकतो. जर इथे कोणी फॅमिली वगैरे येत असेल तर नक्कीच 2 मुलं आणि नवरा बायको राहू शकतात. आणि तिघांना तर नक्कीच हे रूम देतात. सफिशियंट आहे असं नक्कीच. इंग्लिश कमोड आहे ऍज इट इज, पण स्वच्छता आहे. मुळात स्वच्छता असणं गरजेचं आहे. बाहेरून कुठून परदेशातून जरी कोण कुठला गेस्ट आला, पर्यटक आला,
तर पहिलं काय पाहतो तर वॉशरूम क्लीन आहे की नाही. जसं आपण सगळेच जातो तिथे स्वच्छता बघतो, तर इकडे आहे ना प्रत्येक रूम मध्ये आहे ना छानपैकी स्वच्छ आणि सुंदरपणे मेंटेन केल्या गेलेलं आहे. आता आपण अजून एक रूम दाखवाल मला प्रथमेश? दाखवतो. येस. प्रथमेश, आता आपण थोडं पहिल्या मजल्यावर आहोत. ही तुम्ही विंडो ओपन केली आहे, आता इथे काय आहे पाठीमागे हा परिसर? निसर्गरम्य परिसर आहे. हा त्यानंतर आपले 9-10 बॅक साईडचा एरिया आहे. हा. आता मला तुम्ही अजून एक रूम दाखवते? दाखवतो. याच फ्लोर. ही 9 नंबर रूम आहे. बरोबर. सेम 10 नंबर सारखीच आहे. मुळात रूम मध्ये बघा आल्या आल्या एकदम एक ना मस्तपैकी असा सुगंध येतो. तर त्या पद्धतीने तुम्ही मेंटेन करता. कदाचित गेस्ट येण्याच्या अगोदर तुम्ही रूम वगैरे एकदम पूर्ण स्वच्छ असतो. बरोबर. आणि ते टापटीपपणा दिसतोय बघा प्रत्येक रूम मध्ये गेल्याच्या नंतर. एक वेगळीच म्हणतात ना एक पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. आणि त्याच पद्धतीने आणि मुळात हे रूम आहे ना स्पेशियस आहेत. आता मी इथे उभं राहून दाखवतो तुम्हाला. हा एक पूर्ण पॅसेज आहे. पूर्ण मध्ये भला मोठा बेड आहे. तिकडे बसण्यासाठी खुर्च्या वगैरे आहेत. इकडे एक कपाट आहे आणि पडदे वगैरे आहेत. मुळात इथलं इंटिरियर एक वेगळ्या पद्धतीने देखील छान वाटतंय. आणि वॉशरूम तर नक्कीच सगळेच क्लीन आहेत. हा पण तुम्ही 3 माणसासाठी आणि आरामात राहतात. अच्छा, एकटा एक्स्ट्रा ऍडजस्ट करता. 2+2 बरोबर. लहान मोठे असं. बरोबर. तुम्हाला आत्ता मी वाईड मध्ये दाखवतो बघा किती मोठा. इथून आपण असा आत आलो आणि हे बघा एवढं मोठा असा रूम आहे आणि खूप छान असं इंटिरियर आहे. बघा इथे बघा छान अशी ड्रॉइंग लावली आहे. आता मला तुम्ही सी फेस रूम दाखवताय. बरोबर. चला. तर मंडळी इकडे रूम आहेत ना नीटनेटके आहेत आणि भले मोठे आहेत. खरं तर एका परिवारासाठी किंवा एक फॅमिली वगैरे आली तर नक्कीच सोयीचं राहणं होईल. आणि इथे एसी रूम्स पण आहेत, त्याचबरोबर नॉन एसी रूम्स पण अवेलेबल आहेत. आता कसं आहे परिवारासाठी एक म्हणतात ना एक सेफ जागा असावी लागते किंवा सेफ हॉटेल असावं लागतं. तर तसं मला या ठिकाणी जाणवलंय. आता आपण सी फेस रूम आहेत ते बघून घेऊया. आता आपण सी फेसिंग रूम बघूया. अच्छा. आधी आपण चेक इन करताना रूमना आपण नियम सांगतो काय आहेत ते. चेक इन वगैरे 12च्या नंतर असतो, पण जर सकाळी लवकर येणार असतील 10 वाजेपर्यंत गेस्ट आपण रूम उपलब्ध करून देतो. अच्छा. हा. ते देखील सोय आहे. सोय आहे आपल्याकडे. अच्छा. इकडे काही नियमाची पाटी आहे तरी देखील त्या पलीकडे जाऊन पर्यटकांची आलेला आपला पर्यटक किंवा मग आलेले गेस्ट पाहुणा मंडळी तर आमच्या कोकणात म्हणतात ना आदर तीर्थ करण्याची एक पद्धत असते. अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. बरोबर. तर तसं आहे. तर तुम्ही शिवम होमस्टे मध्ये तुम्ही ते तंतोतंत पाळता. बरोबर. आता आपण सी फेस रूम बघूया. चला. ही सी फेसिंग रूम आहे. रूम अच्छा. नंबर 6. अच्छा. इथून समुद्र वगैरे दिसतो. अच्छा. इथून तुम्ही पाहू शकता अथांग असा समुद्र दिसतो. पूर्ण नारळी पोफळीची झाडं वगैरे आहेत, सुरूची झाडं आहेत आणि इथे मस्तपैकी सनसेट बघण्याचा आनंद काय खरंच कायचा वेगळा आहे. सनसेट 5 नंबर 6 नंबर मधून दिसतो. अच्छा. सनसेट सनसेट पाहता येतो खरं तर. आणि इथे बघा रूम नीट अँड क्लीन आहेत. मुळात प्रत्येक रूम मध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध अनुभवायला मिळतोय. इथे बसून मस्तपैकी चहा नाश्ता वगैरे करू शकता, गप्पा मारू शकता, सनसेटचा आनंद घेऊ शकता खरं तर. आणि बघा असा भला मोठा रूम आहे. खरं तर मला असं वाटतं 3 स्टार प्रॉपर्टीज वगैरे असतात तसे तुमचे रूम आहेत एवढं मात्र खरंच खूप सुंदर आहे. आणि बघा रूम असं खूप स्पेशियस असल्यामुळे नक्कीच तुम्हाला छान पद्धतीने वावरता येतं. मी तर म्हणेन मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय, बऱ्याच हॉटेल्सला व्हिजिट वगैरे करतो जेव्हा कुठे कोकणात बाहेर जातो. पण हे जे रूम्स आहेत ना ते नक्कीच असं वाटतं 3 स्टार प्रॉपर्टी आहेत आणि त्याच पद्धतीने ते खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केले गेलेले आहेत. सो इथे याल त्याचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकाल की बाबा प्रत्येक ठिकाणी कसं असतं एक छोटासा रूम देतात, बेड पुरता मर्यादित जागा असतात. पण इथले रूम्स नक्कीच खूप मोठे आहेत आणि 3 स्टार प्रॉपर्टीज जशा असतात तशाच एकदम हुबेहूब आहे. मला खरं तर हे जाणवलं म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं. आणि एसी तर प्रत्येक रूम मध्ये आहे. बघा इकडे बघा इथे एसी आहे आणि इथला नीटनेटकेपणा बघा. टॉवेल 2 देतात. बरोबर. हे डेंटल किट आहे. बरोबर. सोप वगैरे पण असतो का आतमध्ये? बॉडी वॉश, हँड वॉश वगैरे. अच्छा. बॉडी वॉश आणि हँड वॉश तुम्ही आतमध्ये देता वॉशरूम मध्ये. हा देखील वॉशरूम दाखव जरा कसं आहे. बॉडी वॉश, हँड वॉश. अच्छा. बॉडी वॉश वगैरे तो बॉडी वॉश असतो का? हा. अच्छा. आणि हँड वॉश आणि हे असं नीटनेटकेपणा आहे. छान. चला. तर मंडळी पहिल्या फ्लोअरवरचे आपण रूम बघून घेतले. बाकीचे रूम थोडेसे ऑक्युपाय झालेत किंवा तिकडे गेस्ट आहेत.
तर आता आपण पहिल्या मजल्यावरचे जवळजवळ 3 रूम पाहिले आणि हा 4था सी फेस. त्याचबरोबर आता 5 नंबरचा आम्हाला देखील सी फेस रूम मिळाला आहे. सो तो देखील तुम्हाला दाखवतो या. तर हा आपल्याला रूम दिलाय आणि मस्तपैकी सी फेस आहे. समोरच आपल्याला सूर्यास्त देखील एन्जॉय करता येणार आहे. तो प्रत्येक रूम मध्ये आहे ना टापटीप पण आहे. मस्तपैकी एक वेगळा आल्याच्या नंतर एक वेगळा सुगंध देखील जाणवतो. आणि मी मगाशीच म्हटलं की बऱ्याच अशा प्रॉपर्टीज म्हणजे मी हॉटेलला वगैरे व्हिजिट केले त्या ठिकाणी कसं आहे एक छोटा रूम असतं पण इथे स्पेशियस रूम आहेत. तुम्हाला तुमचं लगेज वगैरे ठेवण्यासाठी कबर्ड वगैरे दिलं आहे. वॉशरूम क्लीन आहेत आणि प्रत्येक रूममध्ये AC फिट केलं आहे. पण तुम्हाला आता AC पाहिजे असेल तर AC घेऊ शकता किंवा नॉन AC घेऊ शकता. तो तुमचा ऑप्शन आहे. आणि नक्कीच प्रत्येक रूमचं देखील इंटिरियर छानपैकी आहे. वॉशरूम वगैरे क्लीन आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि हे सगळे असे रूम आहेत. सो ऑल ओव्हर आपण रूम तर पाहिले एकदम 3 स्टार प्रॉपर्टीज प्रमाणे प्रत्येक रूम आहेत एवढं मात्र खरं. मंडळी आपण जवळजवळ फर्स्ट फ्लोअरचे सगळेच रूम बघून झालेत. आपले सी फेसचे 2 रूम आहेत इकडे फर्स्ट फ्लोअरवरती ते देखील खूप सुरेख आहेत. त्याचबरोबर जे पूर्व बाजूला आहेत म्हणजे सी फेसच्या अपोजिट तर ते देखील रूम खूप सुंदर आहे. त्यांचा व्ह्यू वेगळा आहे म्हणजे तिथे खिडकी उघडल्याच्या नंतर पाठी निसर्ग वगैरे छानपैकी दिसतो. सो ते देखील खूप रूम छान आहेत. 3 स्टार प्रॉपर्टी प्रमाणे इकडे रूम आहेत. एकदम 3 स्टार प्रॉपर्टीज आहे असं वाटतं जणू पण हे होमस्टे आहे. पण इथे रूम चांगले आहेत. तुम्ही नक्कीच आल्यानंतर तुम्हाला ते रूम स्पेशियस रूम वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील किंवा तुम्हाला अनुभवता येतील. तर मंडळी आपण जेव्हा पर्यटक म्हणून येतो त्यावेळी काय बघतो तर आपल्या परिवाराची सेफ्टी किंवा आपली स्वतःची सेफ्टी. तर इकडे ना एक सेफ वातावरण आहे. इथला स्टाफ देखील खूप चांगला आहे. आत्ता बघा प्रत्येक वेळी आपण जिथे होमस्टे वगैरे बुक करतो किंवा मग हॉटेल बुक करतो त्यावेळी आहे ना इतर ठिकाणी आपल्याला कुठेतरी जेवणाला जावं लागतं किंवा कुठल्या तरी खानावळीत जावं लागतं. पण शिवम होमस्टेमध्ये आल्याच्या नंतर तुमचा हा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे कारण इथे यांची स्वतःची इकडेच खानावळ आहे. तिथे देखील तुम्ही जेवू शकता. काय काय जेवायला मिळतं ते देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हे आपलं किचन आहे. अच्छा आपण इथे व्हेज नॉनव्हेज जेवण कोकणी पद्धतीचं जेवण असतं आपलं. अच्छा स्थानिक कोकणी जेवण. स्थानिक सर्व मसाले आपले घरचे असतात. हा. आणि खास आपल्याकडे फिश म्हणजे सुरमई प्रॉन्स पापड जेवण असतं आपल्याकडे. थाली सिस्टीम आहे आपल्याकडे अच्छा आणि घरचं जेवण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे मोदक असतो ऑर्डर प्रमाणे. गावन चटणी वगैरे देतो आपण बनवून. अच्छा आणि व्हेज जेवण पण व्हेज थाली वगैरे व्हेज आलेल्या पर्यटकांची मागणी काय असते जास्त करून व्हेज की नॉन व्हेज? जास्त नॉनव्हेज मध्ये फिश बरोबर. सी फूड अवेलेबल करून देतो आपण. बरोबर. कोकणात आल्याच्या नंतर माशांवरती ताव मारतात. बरोबर. किंवा मग व्हेजिटेरियन पण असतात ते हो. व्हेज देखील आहे. जेवण तुमच्याकडे उपलब्ध आहे. आहे. बरोबर. पण ते स्थानिक आपलं लोकल स्टाईलचं लोकल स्टाईल बरं. घरगुती एकदम पद्धतीचं जेवण असतं. अच्छा घरगुती खानावळीचं जेवण आहे. अरे वा सुरेख. म्हणजे इथे आलेल्या पर्यटकाला शिवम मध्ये आलेल्या पर्यटकाला बाहेर कुठे जेवण शोधायची किंवा बाहेर कुठे जेवायला जायची गरजच नाही. नाही. बरोबर. हे बघा हे आहेत इकडे. तुम्ही बनवता जेवण? अरे काय काय असतं मागणी जास्त? मोदक वगैरेला मागणी जास्त असते आणि मासे बरोबर. अरे वा. हे असते आपले चिकन वडे असतात. आपण कोंबडी वडे पण देतो. अच्छा त्याच्या याच्यात सर्व काही देतो आपण. अरे वा. लोकांच्या मागणीप्रमाणे आपण देतो. हा. कोंबडी वडे वगैरे ऑर्डर प्रमाणे देतो आपण. ऑर्डर किती वेळ अगोदर द्यावी लागते इथल्या आलेल्या इथल्या पर्यटकांना? लोकांना आलेल्या काय 15-20 मिनिटे अशी द्यावी. पावली ना. अच्छा अरे वा सुरेख. नमस्कार दादा. नमस्कार. कसं आहे जेवण? जेवण छान आहे, उत्तम आहे, अगदी कोकणी स्टाईलमध्ये बनवलेलं आहे. बरोबर. तुम्ही कुठून आलात मुळात? आम्ही पुण्यावरून आलो आहे अच्छा आणि स्टे पण आहे आमचं इथेच. अच्छा जेवण वगैरे अगदी कोकणी स्टाईलने बनवलेलं आहे. अच्छा आणि सध्या ऑर्डर केले अख्खा मसूरची भाजी, अच्छा डाळ आणि राईस. अच्छा. आणि प्राईस पण रिजनेबल आहे. बरोबर. सोबत एक मैसूर थाळी आहे, मासी आहे, चांगली आहे अच्छा टेस्ट. सुरमई थाळी आहे ती. हा सुरमई थाळी आहे. बरोबर. आणि सुरमई थाळीमध्ये पण पूर्ण जसं आपल्याला पाहिजे म्हणजे फुलकडी वगैरे दिलेली आहे. उत्तम आहे सगळं जेवण वगैरे. तर मंडळी हरेरेश्वरला आल्याच्या नंतर आहे ना इथे राहण्याचा उत्तम पर्याय मी तुम्हाला दाखवला आहे. शिवम होमस्टे मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर कुठे जेवायला जाण्याची गरज नाही कारण इथे खानावळ आहे. त्याचबरोबर मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती हे शिवम होमस्टे आहे. त्याचबरोबर श्रीवर्धन मधली इतर काही पर्यटनाची ठिकाणं आहेत ते देखील तुम्ही तिथे जाऊ शकता. म्हणजे श्रीवर्धनला जाऊ शकता, पेशव्यांचं गाव आहे. आणि त्याचबरोबर
दिव्यागरला देखील गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. इकडे बागमंडला जेट्टीच्या इथून तुम्ही बाणकोटला देखील जाऊ शकता. तर इथली पर्यटनाची ठिकाणं आहेत ना ते काहीशा अंतरावरती आहेत, काही किलोमीटरवरती आहेत. तर तुम्ही तिथे देखील जाऊन पटकन आपल्या हरिहरेश्वरला या होमस्टेवरती राहू शकता. मंडळी, तुम्ही या होमस्टेला जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान जर भेट देत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पोपटीची मेजवानी देखील चाखता येईल. त्याचबरोबर आपण होमस्टेची बुकिंग मेक माय ट्रिप आणि गोवा बिबोच्या माध्यमातून देखील करू शकतो आणि कॉन्टॅक्ट डिटेल आपण स्क्रीनवरती दिलेले आहेत. मंडळी, हा होता आपला हरिहरेश्वर मधल्या शिवम होमस्टेचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हरिहरेश्वरला यायचा प्लॅन करत असाल तर शिवम होमस्टेला मात्र नक्की भेट द्या. चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो कोकणातल्या अशा पुढच्या आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं जसा.